गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण अरिथमॅटिक ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शनला स्टार्ट केली आहे. त्याच्यामध्ये आपण ॲडिशनशी रिलेटेड ज्या काही इन्स्ट्रक्शन आहे त्या आपल्या स्टडी करून झालेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, ॲड ॲक्युमुलेटर टू रजिस्टर, ॲड मेमरी कंटेंट टू रजिस्टर अँड ॲड इमिडिएट डेटा टू ॲक्युमुलेटर. ह्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत हे आपण लास्टच्या लेक्चरला स्टडी करून झालेले आहेत. त्याचसोबत अजून आपण इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंटशी रिलेटेड ज्या काही इन्स्ट्रक्शन आहेत त्या देखील आपण काय केलेलं आहे, लास्ट लेक्चरला स्टडी केलेल्या आहे. आता आज आपण ज्या इन्स्ट्रक्शन स्टडी करणार आहोत त्या इन्स्ट्रक्शन सबट्रॅक्शनशी रिलेटेड इन्स्ट्रक्शन्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट इन्स्ट्रक्शन स्टडी करायचे आहे, सबट्रॅक्ट रजिस्टर और मेमरी फ्रॉम ॲक्युमुलेटर. आता या इन्स्ट्रक्शनमध्ये बघा आपल्याला सबट्रॅक्शन परफॉर्म करायचे आहे. इथं SUB हा त्याचा OP कोड आहे, म्हणजेच इथं काय केलं जातं तर सबट्रॅक्शन परफॉर्म केली जाते. सबट्रॅक्शन कुणाची करायची आहे तर मी अगोदरच तुम्हाला एक गोष्ट क्लिअरली सांगितलेली आहे की ज्या वेळेला आपण ह्या अरिथमॅटिक ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन परफॉर्म करतो किंवा लॉजिकल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन परफॉर्म करतो त्याला एक ऑपरंड हा आपला कोणता असतो, ॲक्युमुलेटर हा ठरलेला आहे आणि रिझल्ट स्टोअर करणारा ऑपरंडसुद्धा कुठला आहे आपला तर ॲक्युमुलेटरमध्येच रिझल्ट पण स्टोअर केला जातो. मग इथं सबट्रॅक्ट रजिस्टर और मेमरी फ्रॉम ॲक्युमुलेटर. आता इथं ॲक्युमुलेटरच्या कंटेंटमधून काय रजिस्टरचे कंटेंट काय करायचे आहेत, सबट्रॅक्ट करायचे आहेत. पण ॲक्च्युली ही जरी सबट्रॅक्शनची इन्स्ट्रक्शन असेल तरी इथं सबट्रॅक्शन कसं परफॉर्म केलं जातं तर 1s अँड 2s ॲडिशनचा यूज करूनच सबट्रॅक्शन परफॉर्म केलं जातं. बघा, आपण ज्याला बायनरी नंबर सिस्टीम हा चॅप्टर 11 स्टँडर्डमध्ये शिकलो त्यावेळेला आपल्याकडं ॲडिशन आणि सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन असे अरिथमॅटिक ऑपरेशन्स आपण बायनरी नंबरवरती परफॉर्म केले. पण जर ज्यावेळेला आपल्याकडे रूल्स आपण पाहिले तर सबट्रॅक्शनचे जे आपल्याला रूल्स दिलेले आहेत ते रूल्स फुलफिल होत नाही आहेत. ज्यावेळेला आपण एखादी सबट्रॅक्शन परफॉर्म करतो त्यावेळेला त्या रूल्सचा तिथं बेसिकली यूज केला जात नाही आहे आणि ते रूल्स तिथं फुलफिलही होत नाहीत. म्हणजे ते रूल्स जर वापरून आपण सबट्रॅक्शन परफॉर्म करत असलो तर त्याच्यामध्ये काहीतरी ड्रॉबॅक्स येत आहेत. म्हणून ते ड्रॉबॅक्स काढण्यासाठी बेसिकली काय केलं जातं तर ही जी सबट्रॅक्शन आहे ती 1s अँड 2s कॉम्प्लिमेंटच्याच आधारे काय केली जाते, ही सबट्रॅक्शन परफॉर्म केली जाते. मग इथं जरी सबट्रॅक्शन हे त्याचं नेम असेल तरी इथं काय परफॉर्म केली जाते तर ॲडिशन परफॉर्म केली जाते. पण ॲडिशन परफॉर्म करत असताना जो रजिस्टरचा कंटेंट आहे त्या रजिस्टरच्या कंटेंटचा 1s अँड 2s कॉम्प्लिमेंट फाइंड आउट केला जातो आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली ॲडिशन परफॉर्म केली जाते आणि त्या इन्स्ट्रक्शनला नेम मात्र काय दिलेलं आहे तर सबट्रॅक्शन. ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती सिंगल बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. एकाच मेमरी ब्लॉकमध्ये किंवा एकाच बाईटमध्ये काय केला जातो तर तुमचा OP कोड आणि ऑपरंड ह्या दोन्हीसाठी एकच मेमरी लोकेशन तिथं काय केलं जातं, यूज केलं जातं. म्हणून ती कशी आहे, सिंगल बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. आता ऑन एक्झिक्युशन ऑफ धिस इन्स्ट्रक्शन ज्या वेळेला ही इन्स्ट्रक्शन परफॉर्म केली जाते त्यावेळेला इथं 1s अँड 2s कॉम्प्लिमेंट घेतला जातो. टेक 1s अँड 2s कॉम्प्लिमेंट ऑफ रजिस्टर कंटेंट. बघा, 1s आणि 2s कॉम्प्लिमेंट कुणाचा घ्यायचा आहे, ॲक्युमुलेटर कंटेंटचा 1s आणि 2s कॉम्प्लिमेंट घ्यायचा नाही आहे. तर तो कॉम्प्लिमेंट कुणाचा घ्यायचा आहे, रजिस्टर कंटेंट किंवा मेमरी कंटेंट जर दिले असेल तर त्याचा 1s अँड 2s कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. टेक 1s अँड 2s कॉम्प्लिमेंट ऑफ रजिस्टर कंटेंट अँड देन परफॉर्म ॲडिशन ऑपरेशन. रिझल्ट ऑफ ऑपरेशन स्टोअर इन ॲक्युमुलेटर. जो काही ऑपरेशनचा रिझल्ट आहे तो स्टोअर कुठं केला जातो तर ॲक्युमुलेटरमध्ये स्टोअर केला जातो. लक्षात आलं, जरी सबट्रॅक्शन याला नाव दिलं असेल तर इथं काय परफॉर्म केली जाते तर ॲडिशन परफॉर्म केली जाते आणि ते ॲडिशन कुणाची असते तर रजिस्टरमधल्या कंटेंटचा 1s कॉम्प्लिमेंट घ्यायचा, त्याचाच परत 2s कॉम्प्लिमेंट घ्यायचा आणि जो काही तयार होईल डेटा तो ॲक्युमुलेटरमध्ये ॲड केला जातो आणि टोटल रिझल्ट परत ॲक्युमुलेटरमध्ये स्टोअर केला जातो. याचा OP कोड बघा काय आहे, फॉर्मॅट OP कोड ऑपरंड
आणि बाईट हा त्याचा फॉर्मॅट आहे. OP कोड, याचा OP कोड काय आहे SUB. ऑपरंड काय असणार आहे, एक तर ऑपरंड रजिस्टर असणार आहे सिंगल बाईट, आणि दुसरं ऑपरंड इथं काय यूज केलं जाऊ शकतं तर मेमरी लोकेशन एक दिलं जाईल आणि त्याच्यावरती स्टोअर असलेला डेटा दिला जाईल. आता याचं एक एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल कंटेंट्स ऑफ ॲक्युमुलेटरमधले कंटेंट घेऊया 30H. ओके, याचं पहिल्यांदा आपण बायनरी कन्व्हर्जन करूया. बायनरी कन्व्हर्जन 3चं काय येणार आहे, 3चं बायनरी कन्व्हर्जन करूया. 3 डिवायडेड बाय 2 1 1. बायनरी कन्व्हर्जन 3चं 1 1 येणार आहे. 4 बिट ग्रुपसाठी आपण 0 ॲड केला आणि इकडच्या 0चं 0 0 0. ओके, हे झालं याचं बायनरी कन्व्हर्जन. आता कंटेंट्स ऑफ रजिस्टर B इज इक्वल टू 20H. बघा, ॲक्युमुलेटरमधला कंटेंट घेतला मी 30H आणि रजिस्टरमधला कंटेंट घेतलेला आहे 20H. 20चं बायनरी कन्व्हर्जन काय येणार आहे 0 0 0 आणि 2चं बायनरी कन्व्हर्जन काय येणार आहे 1 0. ओके, हे झालं याचं बायनरी कन्व्हर्जन. आता आफ्टर एक्झिक्युटिंग SUB इन्स्ट्रक्शन, बघा ज्याला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाते SUB आणि नंतर आपण रजिस्टर काय घेतला आहे हो बीच हा रजिस्टर घेतला आहे, त्याला काय होणार आहे तर पहिल्यांदा तुम्हाला 1s कॉम्प्लिमेंट ऑफ B घ्यावा लागेल. 1s ऑफ बीचा 1s कॉम्प्लिमेंट काय येणार आहे, मागं एकदा आपण बायनरी कन्व्हर्जन ज्याला शिकलो त्याला 1s कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असतो तर त्याच्यातले सगळे 0 हे 1ने रिप्लेस केले जातात आणि सगळे 1 हे 0ने रिप्लेस केले जातात. मग रजिस्टर B जो आहे त्याचं बायनरी कन्व्हर्जन बघा काय आहे 0 0 1 0 0 0 0 0. आता ह्याचा 1s कॉम्प्लिमेंट काय येणार आहे तर ह्या 0च्या ठिकाणी 1 येणार आहे 1 1 0 1 आणि 1 1 1 1 हा झाला त्याचा 1s कॉम्प्लिमेंट. आता याचा परत आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे हो 2s कॉम्प्लिमेंट. आता 2s कॉम्प्लिमेंट काय येणार आहे तर ज्याला 1s कॉम्प्लिमेंटमध्ये तुम्ही एक ॲड करता त्याला तिथं काय मिळतं तुम्हाला 2s कॉम्प्लिमेंट. इथं 1s कॉम्प्लिमेंट आपण परत राईट डाऊन करूया आणि याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे +1 करावं लागणार आहे, त्याला तिथं काय मिळणार आहे तुम्हाला 2s कॉम्प्लिमेंट. मग काय येणार आहे 1 + 1 1 + 1 ॲडिशन येते 0 आणि एक कॅरी पुढं जातो. इथं परत 1 + 1 ॲडिशन येणार आहे 0, इकडं कॅरी 1 + 1 ॲडिशन 0 कॅरी 0, इकडं परत 1 + 1 ॲडिशन 0 कॅरी. हे झालं त्याचं 2s कॉम्प्लिमेंट. आता 2s कॉम्प्लिमेंट मिळाल्यानंतर अजून आपली प्रोसिजर फिनिश होते का नाही आहे. आता इथं 2s कॉम्प्लिमेंटची जी व्हॅल्यू मिळते ती व्हॅल्यू कुणामध्ये ॲड करायची आहे तर ॲक्युमुलेटरच्या कंटेंटमध्ये ॲड करायचे आहे आणि नंतर तुम्हाला काय मिळणार आहे सबट्रॅक्शनचा रिझल्ट मिळणार आहे. आता आपले ॲक्युमुलेटरचा कंटेंट किती आहे 30H. ओके, त्याचं बायनरी कन्व्हर्जन काय आहे 0 0 1 1 0 0 0 0 आणि आपला 2s कॉम्प्लिमेंट किती आला आहे 1 1 1 0 आणि 0 0 0 0. ओके, या दोघांचीही आपल्याला काय करावी लागणार आहे ॲडिशन परफॉर्म करावी लागणार आहे. इकडे 0 0 0 1 0 1 1 1 सम 0 कॅरी 1 1 सम 0 कॅरी आणि इथं 0 आणि इथं काय केला जाते तर एक कॅरी अजून एक एक्स्ट्रा जनरेट केला जातो. बघा एक कॅरी तिथं काय झालेलं आहे जनरेट झालेला आहे. जरी इन्स्ट्रक्शन ही सबट्रॅक्शनची असेल तरी तिथं काय केला जातो तर 1s आणि 2s कॉम्प्लिमेंटचा यूज करून तिथं तुम्हाला ॲडिशनच परफॉर्म करायचे आहे. इन्स्ट्रक्शन तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या की SUB ही इन्स्ट्रक्शन आहे की जी सबट्रॅक्शनची रिलेटेड आहे. इथं 1s कॉम्प्लिमेंट घेतला जातो रजिस्टरचा आणि 2s कॉम्प्लिमेंट नंतर घेतला जातो आणि जे काही कंटेंट असेल तो कंटेंट काय केला जातो परत ॲक्युमुलेटरच्या कंटेंटमध्ये ॲड केला जातो. एक्झाम्पल तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. ओके, नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आपण बघूया. टेन नंबरची इन्स्ट्रक्शन SUI.
सबट्रॅक्ट immediate from accumulator. आता इथं ज्या पद्धतीने आपण SUB इन्स्ट्रक्शन परफॉर्म केली तिथं आपण काय करत होतो तर ॲक्युम्युलेटरमधल्या कंटेंटमधून रजिस्टरमधला कंटेंट काय करत होतो सबट्रॅक्ट करत होतो. आता इथे सुद्धा आपल्याला सबट्रॅक्शनच परफॉर्म करायचे आहे. फक्त सबट्रॅक्शन कुणाचे होणार आहे तर ॲक्युम्युलेटरमधला कंटेंट आणि इमिडिएट डेटा या दोघांची इथं काय केली जाईल सबट्रॅक्शन परफॉर्म केली जाईल. याचा OP कोड काय असणार आहे SUI. ज्या ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये आय हे लेटर येईल त्या ठिकाणी तुम्हाला काय दिला जाईल तर डायरेक्टली इन्स्ट्रक्शनमध्येच डेटा दिला जाणार आहे. आणि ही इन्स्ट्रक्शन जी आहे ती किती बाईटची असणार आहे 2 बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. ओके, याच्यामध्ये सुद्धा काय करावं लागणार आहे तर इमिडिएट डेटा जो तुम्हाला दिलेला आहे त्याचा 1s कॉम्प्लिमेंट आणि 2s कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे ॲक्युम्युलेटरचा कंटेंट आणि 2s कॉम्प्लिमेंट या दोघांची काय करायची आहे ॲडिशन परफॉर्म करायची आहे. आणि रिझल्ट जो स्टोअर होणार आहे तो रिझल्ट ॲक्युम्युलेटरमध्येच असणार आहे. टेक 1s and 2s complement of immediate data and then perform addition with accumulator. Result is stored into ॲक्युम्युलेटर. फॉर्मॅट काय बघायचा OP कोड ऑपरंड आणि बाईट. OP कोड काय असणार आहे SUI आणि ऑपरंड काय असणार आहे एक ऑपरंड ऑलरेडी इथं ॲक्युम्युलेटर आहे आणि सेकंड ऑपरंड काय असणार आहे तर डेटा असणार आहे आणि इन्स्ट्रक्शन आहे 2 बाईटची. बघा ज्या पद्धतीनं SUB इन्स्ट्रक्शन आहे सेम त्याच पद्धतीनं ही इन्स्ट्रक्शन आहे. फक्त SUB इन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला ऑपरंड काय दिला जातो तर रजिस्टर दिला जातो आणि नंतर त्याच्यामधला डेटा दिला जातो. इथं SUIमध्ये डायरेक्टली इन्स्ट्रक्शनमध्येच तुम्हाला डेटा दिला जातो आणि त्याचं काय करायचं आहे सबट्रॅक्शन परफॉर्म करायचं आहे. फॉर एक्झाम्पल ॲक्युम्युलेटर कंटेंट इज इक्वल टू 54H. बघा ॲक्युम्युलेटरमधला कंटेंट 54H आहे आणि आफ्टर परफॉर्मिंग SUI 20H. ॲक्युम्युलेटरमधला कंटेंट सांगितलेला आहे 54H आणि आफ्टर परफॉर्मिंग इन्स्ट्रक्शन SUI 20H. इथं 20H काय दिलेला आहे हो डायरेक्टली तुम्हाला या इन्स्ट्रक्शनमध्ये हा इमिडिएट डेटा प्लेस केलेला आहे. मग इथं पहिली स्टेप आपली काय असणार आहे तर ॲक्युम्युलेटरमधला जो कंटेंट आहे त्याचा 1s कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करावं लागेल. A इज इक्वल टू 54H. त्याचा जे बायनरी कन्व्हर्जन आहे ते काय येणार आहे 5चं बायनरी कन्व्हर्जन करा. 5 डिवायडेड बाय 2 2 डिवायडेड बाय 2 0 1 1 0 1 आणि एक लेफ्ट साईडला 0 ॲड करा. त्याच्यानंतर 4चं बायनरी कन्व्हर्जन काय येणार आहे तर 1 0 0 आणि एक लेफ्ट साईडला 0 ॲड करा. हे झालं 54चं बायनरी कन्व्हर्जन. आता आपल्याला बायनरी कन्व्हर्जन कुणाचं करावं लागणार आहे इमिडिएट डेटा की जो डेटा इज इक्वल टू 20H. त्याचं बायनरी कन्व्हर्जन काय येणार आहे 0चं बायनरी कन्व्हर्जन 0 0 आणि 2चं बायनरी कन्व्हर्जन काय येणार आहे 0 1. त्याच्या लेफ्ट साईडला 2 0 ॲड करा. हे झालं 20चं बायनरी कन्व्हर्जन. आता आपली नेक्स्ट स्टेप काय असणार आहे तर ह्या डेटाचं काय घ्यायला पाहिजे 1s कॉम्प्लिमेंट घ्यायला पाहिजे. 1s इज इक्वल टू यातले सगळे 0 1 रिप्लेस करा आणि सगळे 1 0 रिप्लेस करा. 1 1 0 1 1 1 1 1. हे झाला ह्याचा 1s कॉम्प्लिमेंट. प्रोसिजर इथंच थांबले का हो नाही आहे अजून आपल्याला 2s कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. 2s म्हणजे काय तर ह्या 1sमध्ये एक ॲड करा म्हणजे तुम्हाला 2s मिळणार आहे. मग इथं 2sची व्हॅल्यू काय होणार आहे 2s कॉम्प्लिमेंट हा मिळाला. आता प्रोसिजर अजूनही फिनिश झाली आहे का आपली नाही आहे झालेली. आता आपल्याला ॲक्युम्युलेटरचा कंटेंट
आणि 2s कॉम्प्लिमेंट या दोघांची काय करावी लागणार आहे, सम करावी लागणार आहे. ॲक्युमुलेटरचा कंटेंट किती आहे, 0 1 0 1 0 1 0 0 प्लस 2s कॉम्प्लिमेंट किती आला आहे, 1 1 1 0 0 0 0 0. ॲडिशन परफॉर्म करा आणि रिझल्ट कुठे स्टोअर केला जाईल, ॲक्युमुलेटरमध्ये. या इन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा काय केला जातो, तर एक कॅरी इथं एक्स्ट्राचा जनरेट केला जातो. बघा, सबट्रॅक्शनच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या सबट्रॅक्शनच्या इन्सर्टमध्ये काय केलं जातं, तर एक कॅरी एक्स्ट्रा तयार केला जातो. म्हणून आपल्याला तिथं काय करतो, आपण तो बॉक्समध्ये राईट डाऊन करतो. लक्षात आलं तुम्हाला. अरिथमॅटिक ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन ज्या सबट्रॅक्शनच्या आहेत त्याच्यामध्ये ॲक्च्युली सबट्रॅक्शन परफॉर्म कसं केलं जातं, तर 1s आणि 2s कॉम्प्लिमेंटचा यूज करून तिथं सबट्रॅक्शन परफॉर्म केलं जातं. इन्स्ट्रक्शन तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. ओके, नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आपण बघूया. 11 नंबर. नंबरची इन्स्ट्रक्शन आहे DAD, ॲड रजिस्टर पेअर टू HL रजिस्टर. आता ही जी इन्स्ट्रक्शन आहे DAD, ओके, ही इन्स्ट्रक्शन कशाची रिलेटेड आहे, तर इथं तुम्हाला ॲडिशन परफॉर्म करायची आहे. पण ॲडिशन कुणाची करायची आहे, आत्तापर्यंत आपण काय करत होतो, तर एक ऑपरंड आपला रजिस्टर असेल किंवा इमिजिएट डेटा असेल तो आपण काय करत होतो, ॲक्युमुलेटरमध्ये ॲड करत होतो आणि ॲडिशन परफॉर्म करत होतो. पण आता ही जी इन्स्ट्रक्शन आहे ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये काय केलं जातं, तर रजिस्टर पेअरची ॲडिशन परफॉर्म केली जाते. मग रजिस्टर पेअर काय पॉईंट आउट करत असते हो, तर मेमरी लोकेशन पॉईंट आउट करत असते. मग ज्या वेळेला मेमरी लोकेशन पॉईंट आउट करत असते, आपण एक इन्क्रीमेंट आणि एक डिक्रीमेंटची इन्स्ट्रक्शन बघितली की ज्याच्यामध्ये रजिस्टर पेअरमधला कंटेंट इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट केला जातो. मग त्याच्यामध्ये आपण बायनरी कन्व्हर्जन घेत होतो का हो, नाही आहे. डायरेक्टली आपण काय करत होतो, कारण रजिस्टर पेअर कुणाला पॉइंटर करत असते, तर मेमरी लोकेशनला पॉईंट आउट करत असते. मग इथं सुद्धा ज्याला ही ॲडिशन परफॉर्म केली जाणार आहे त्याला इथं बायनरी कन्व्हर्जन घ्यायची गरज नाही आहे, कारण हे मेमरी लोकेशन्स आहेत. इथं डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, ॲडिशन यूज करू शकता. ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती सिंगल बाईटचीच इन्स्ट्रक्शन आहे. इथं डायरेक्टली काय केल्या जातात, तर दोन रजिस्टर पेअरमधला डेटा ॲड केला जातो. त्याच्यामध्ये एक रजिस्टर पेअर जी आहे ती आहे HL, की जी ऑलरेडी आपल्याला इथं मेन्शन केलेली आहे. मग दुसरी रजिस्टर पेअर कुठली घेऊ शकतो आपण, तर BC रजिस्टर पेअर आहे आपल्याकडे किंवा DE रजिस्टर पेअर. या दोन्हीपैकी कोणतीही एक रजिस्टर पेअर आणि HL रजिस्टर पेअर यांची इथं काय केली जाईल, ॲडिशन परफॉर्म केली जाईल. आणि रिझल्ट इज स्टोअर इन HL. आतापर्यंत ज्या काही इन्स्ट्रक्शन आपण शिकत होतो त्या इन्स्ट्रक्शनमध्ये रिझल्ट कुठे स्टोअर केला जात होता, तर ॲक्युमुलेटरमध्ये टोटल रिझल्ट हा स्टोअर केला जात होता. पण ही जी HLची इन्स्ट्रक्शन आहे की ज्याच्यामध्ये रजिस्टर पेअर आणि रजिस्टर पेअर या दोन रजिस्टर पेअरची इथं काय केली जाते, ॲडिशन परफॉर्म केली जाते. मग इथं जो कंटेंट तयार होणार आहे किंवा जो रिझल्ट तयार होणार आहे तो रिझल्ट कुठे स्टोअर केला जाईल, तर HLमध्ये स्टोअर केला जाईल. याचा फॉर्मॅट बघा, OP कोड, ऑपरंड आणि बाईट. याचा OP कोड काय असणार आहे, DAD, आणि ऑपरंड काय असणार आहे इथं RP, आणि इन्स्ट्रक्शन आहे सिंगल बाईटची. इथं RP म्हणजे काय असणार आहे, कोणतीही एक रजिस्टर पेअर असेल, मे बी ती BC असेल, DE असेल, आणि थर्ड पेअर कुठली असणार आहे, HL, की जी ऑलरेडी इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेली आहे. आता फॉर एक्झाम्पल, कंटेंट्स ऑफ H इज इक्वल टू 20H आणि L इज इक्वल टू 30H, अँड कंटेंट्स ऑफ
बी सी रजिस्टर घेऊया. बी इज इक्वल टू 25H आणि सी इज इक्वल टू 10H. आता बघा दोन रजिस्टर पेअर घेतलेत. पहिली रजिस्टर पेअर आहे HL आणि दुसरी रजिस्टर पेअर आहे BC. मग H मधला कंटेंट किती सांगितलेला आहे? 20 सांगितलेला आहे आणि L मधला कंटेंट 30 सांगितलेला आहे. दोन्हीचं मिळून कॉम्बिनेशन काय तयार होणार आहे? 20 30 आणि याचं कॉम्बिनेशन काय तयार होणार आहे? 25 10. आता ज्याला ही इन्स्ट्रक्शन परफॉर्म केली जाईल आफ्टर एक्झिक्युटिंग DAD BC. ज्याला ही इन्स्ट्रक्शन परफॉर्म केली जाईल त्याला ॲडिशन कुणाची होणार आहे? H मधला कंटेंट आणि B मधला कंटेंट. मग याची ॲडिशन किती होणार आहे? तर H इज इक्वल टू 45H आणि L मध्ये काय व्हॅल्यू होणार आहे? तर C आणि L याची ॲडिशन होणार आहे की जी असणार आहे 40H. बघा टोटल रिझल्ट जो तयार होणार आहे तो HL मध्ये तयार होणार आहे आणि इथं डायरेक्टली तुम्ही ॲडिशन परफॉर्म करू शकता. कुणाची? तर H आणि B ह्या दोघांची ॲडिशन करायचं आहे आणि तो रिझल्ट H मध्ये राईट डाऊन करायचा आहे. त्याच्यानंतर L आणि C या दोघांची ॲडिशन करायची आहे आणि तो रिझल्ट कुठे स्टोअर करायचा आहे? L मध्ये स्टोअर करायचा आहे. लक्षात आलं तुमच्या की DAD जी इन्स्ट्रक्शन आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता? दोन रजिस्टर पेअर आहे त्यांची डायरेक्टली ॲडिशन परफॉर्म करू शकता. कारण रजिस्टर पेअर जे आहेत ते काय करत असतात? मेमरी लोकेशनला पॉईंट करत असतात. इन्स्ट्रक्शन नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन नंबर DAA डेसिमल ॲडजस्ट ॲक्युमुलेटर. आता ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती अरिथमॅटिक ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शनमधली सगळ्यात स्पेशल इन्स्ट्रक्शन आहे. बघा ही जी इन्स्ट्रक्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला डायरेक्टली 3 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो की राईट OP कोड अँड एक्सप्लेन द DAA इन्स्ट्रक्शन. याचा फुल फॉर्म काय आहे बघा? डेसिमल ॲडजस्ट ॲक्युमुलेटर. आता ही इन्स्ट्रक्शन स्पेशल इन्स्ट्रक्शन काय आहे बघा? याच्यामध्ये डायरेक्टली 4 बीट जे BCD नंबर आहेत त्यांची ॲडिशन परफॉर्म केली जाते. बघा इट ॲड्स 2 4 बीट BCD नंबर्स. म्हणजे आत्तापर्यंत आपण ॲडिशन कुणाची करत होतो? तर ॲक्युमुलेटरमधला कंटेंट असेल आणि रजिस्टरमधला कंटेंट असेल या कंटेंटची ॲडिशन करत होतो. पण इथं जी ॲडिशन परफॉर्म केली जाणार आहे ती कोण असणार आहे? तर 4 बीट BCD नंबर जे आहेत म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो की बायनरी नंबर जे आहेत ते तुम्हाला डायरेक्टली 4 बीट BCD नंबर दिले जातात आणि त्यांची इथं काय केली जाते? ॲडिशन परफॉर्म केली जाते. आता ही एकच इन्स्ट्रक्शन अशी आहे की ज्याच्यावरती तुम्ही काय करू शकता? ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग सेट करू शकता. बघा इट युजेस ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग. AC फ्लॅग आहे. ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग जो आहे तो ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये काय केला जातो? यूज केला जातो. आता ही इन्स्ट्रक्शन ज्याला परफॉर्म केली जाते त्याला त्याच्यासाठी काही प्रोसिजर आहे. ती प्रोसिजर पहिल्यांदा आपण बघूया काय आहे. पहिली प्रोसिजर जी आहे ते टेक बायनरी कन्वर्जन. दुसरी स्टेप काय आहे? इफ ओनली लोअर निबल ऑफ accumulator greater than 0 greater than 9 then add 6 to lower nibble. बघा प्रोसिजर थोडीशी याची वेगळी आहे. थर्ड, इफ ओनली हायर निबल ऑफ accumulator greater than 9
then add 0.6 to higher nibble, and if both nibbles are greater than 9, then add 66 to it. बघा, ही स्पेशल इन्स्ट्रक्शन का आहे, कारण या इन्स्ट्रक्शनमध्ये ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग हा सेट केला जातो. इथं तुमचा तयार होणारा जो रिझल्ट आहे तो ॲक्युम्युलेटरमध्ये फक्त स्टोअर केला जातो. याच्यासाठी ऑपरंड हा ॲक्युम्युलेटर यूज केला जात नाही, तर डायरेक्टली तुम्हाला 4 बिट BCD नंबर दिला जातो आणि त्याच्यावरती काय केली जाते, ही ॲडिशन परफॉर्म केली जाते. आता ॲडिशन परफॉर्म करत असताना त्यांनी काही प्रोसिजर सांगितली आहे किंवा काही रूल्स सांगितले आहेत, ते बघा. पहिलं काय सांगितलेलं आहे तर टेक बायनरी कन्वर्जन, म्हणजे ज्या पद्धतीने आपण आत्तापर्यंत कोणतेही ॲडिशन परफॉर्म करण्यासाठी आपण बायनरी कन्वर्जन घेत होतो, कारण आपल्याला माहीत आहे की जे नंबर दिलेले आहेत ते हेक्साडेसिमल फॉर्मॅटमध्ये आहेत. त्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, बायनरी. आपल्याला पहिली प्रोसिजर तर आपल्या माहीत आहे. सेकंड प्रोसिजर बघा थोडीशी डिफिकल्ट आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, इफ ओनली लोअर निबल ऑफ ॲक्युम्युलेटर, म्हणजे ज्याला तुम्ही ही ॲडिशन परफॉर्म करता त्याला रिझल्ट कुठे स्टोअर होणार आहे, ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर होणार आहे, म्हणून इथं ॲक्युम्युलेटर म्हटलेलं आहे. जर स्टोअर झालेला रिझल्ट आहे त्याच्यात लोअर निबल, आता लोअर निबल आणि हायर निबल काय ते आपण एक्झाम्पलमध्ये बघूया. त्याच्या अगोदर निबल म्हणजे काय तर 4 बीटचा जो ग्रुप तयार होतो त्या ग्रुपला काय म्हटलं जातं, निबल म्हटलं जातं. मग हा 8 बीटचा ग्रुप तयार होणार आहे. तो बीटचा ग्रुप 2 पार्टमध्ये डिवाइड केला जाणार आहे. एक पार्ट असणार आहे हायर निबल आणि दुसरा पार्ट असणार आहे लोअर निबल. मग इथं तिसऱ्या सेकंड स्टेपमध्ये काय सांगितले, जर लोअर निबल जो ग्रुप आहे त्याची व्हॅल्यू जर 9पेक्षा मोठी आली तर त्या जी काही तुम्हाला ॲन्सर आलेला आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे, 6 ॲड करायचं आहे. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये काय सांगितलं आहे, जर हायर निबलची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 9 आली तर 6 कुठं ॲड करायचं आहे, हायर निबलमध्ये ॲड करायचं आहे. आणि लास्ट प्रोसिजर काय सांगितली, जर दोन्हीही निबलची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 9 आली तर दोन्हीकडेही काय करायचं आहे, 6 ॲड करायचं आहे. एक्झाम्पल बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हायर निबल आणि लोअर निबल काय आहे. एक्झाम्पल बघूया हे. फॉर एक्झाम्पल, ॲड 12 BCD टू 39 BCD. बघा, ॲडिशन कुणाची परफॉर्म करायचे आहे तर 12 BCDची ॲडिशन परफॉर्म करायची आहे आणि 39ची. आता पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, ह्या दोघांचंही बायनरी कन्वर्जन घ्यावं लागेल. मी 39 इज इक्वल टू 12 इज इक्वल टू 3चं बायनरी कन्वर्जन काय तो 1 1. ओके, लेफ्ट साईडला 2 0 ॲड करा म्हणजे 4 ग्रुप तयार होईल. आणि 9चं बायनरी कन्वर्जन काय येतं 1 0 0 1. ओके, इथं 1चं बायनरी कन्वर्जन काय येणार आहे 1. 3 0 ॲड करा त्याच्या लेफ्ट साईडला. आणि 2चं बायनरी कन्वर्जन काय येणार आहे 1 0, त्याच्या लेफ्ट साईडला 2 0 ॲड करा. ही पहिली स्टेप आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली असेल की दोघांचंही बायनरी कन्वर्जन घ्यायचे. ओके, बायनरी कन्वर्जन घेतल्यानंतर आपल्याला काय परफॉर्म करायचे, ॲडिशन परफॉर्म करायचे. ॲडिशन आता या साईडची करूया. आता याच्यामधला हायर निबल आणि लोअर निबल कुठला लक्षात घ्या. इकडचा जो पार्ट आहे की ज्याला आपण युनिट प्लेस वगैरे म्हणतो तो पार्ट कसा असतो, लोअर निबल. हे बघा, मी इथं लोअर निबल असं राईट डाऊन करते. आणि हा जो पार्ट आहे तो काय आहे, हायर निबल. लक्षात आलं तुमच्या, हायर निबल आणि लोअर निबल काय की जो राईट हँड साईडचा पार्ट आहे तो लोअर निबलचा आणि इकडचा पार्ट जो आहे तो आहे हायर निबलचा. मग पहिल्यांदा ॲडिशन ही लोअर निबलची करूया. 1 0 1 1 0 1. ओके, आणि इकडचे ॲडिशन परफॉर्म करूया. 1 1 सम 0 येते, एक कॅरी जनरेट केला जाईल. 1 1 सम 0 कॅरी जनरेट 1 0. आता हे झाला
ॲडिशनचा रिझल्ट की जो कुठे स्टोअर केला जाणार आहे ॲक्युमुलेटरमध्ये. आता हा ॲडिशनचा रिझल्ट आहे तो आल्यानंतर आपल्याला काय सांगितलं आहे हो, इफ लोअर निबल ऑफ ॲक्युमुलेटर जर ग्रेटर दॅन 9 असेल तर 6 कुठल्या साईडला ॲड करायचं आहे, ह्या साईडला ॲड करायचं आहे. आणि जर ह्याची आणि ह्याची या दोघांचंही पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे, डेसिमल व्हॅल्यू फाइंड आउट करायला पाहिजे. आता याची डेसिमल व्हॅल्यू पहिल्यांदा फाइंड आउट करूया. 0 1 0 0. आता याची डेसिमल व्हॅल्यू जर काढायची असेल तर आपल्याला परत बायनरी टू डेसिमल कन्व्हर्जन माहीत पाहिजे. 0 × 2⁻⁴, 0 × 2⁻1, 1 × 2⁻³ आणि 0 × 2⁻4. याची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू किती येते बघा. हे बायनरी कन्व्हर्जन केल्यानंतर ह्याची व्हॅल्यू येते 8. आता याचं बायनरी कन्व्हर्जन जे आहे ते करूया. डेसिमलमध्ये याची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. 1 0 1 1, 1 × 2⁻0, 1 × 2⁻1, 0 × 2⁻2 आणि 0 × 2⁻3. 1 0 4 याचं जर बायनरी डेसिमल व्हॅल्यू फाइंड आउट केली तर ती डेसिमल व्हॅल्यू किती येते, 19 येते. बघा एकदा चेक करा. 1 × 2⁻0 व्हॅल्यू 1, 1 × 2⁻1 व्हॅल्यू 2, 0 × 2⁻2 व्हॅल्यू 0 आणि 1 × 2⁻4. 2⁻4ची व्हॅल्यू किती येते, 16 येते. बरोबर आहे, सॉरी 2⁻3 पाहिजे की ज्याची व्हॅल्यू 8 आली. आणि इथे ॲन्सर काय येते तुम्हाला, 8 9 10 11. या दोन्ही ग्रुपच्या व्हॅल्यू बघा. लोअर निबलची व्हॅल्यू किती आली तुमची, 11 आली आणि हायर निबलची व्हॅल्यू किती आली, 8 आली. मग आपल्याला काय सांगितलेलं आहे, ह्या दोन स्टेप बघा. जर लोअर निबलची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 9 आली तर 0.6 कुठे ॲड करायचं आहे, या साईडला ॲड करायचं आहे. जर हायर निबलची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 9 आली तर 6 या साईडला ॲड करायचे. आणि जर दोन्हीही साईडच्या व्हॅल्यू ग्रेटर दॅन 9 असतील तर 66 ॲड करायचे. मग आता आपल्याला 0.6 कुठल्या साईडला ॲड करावं लागणार आहे, तर ह्या लोअर निबलच्या साईडला. मग आपण परत एकदा हे राईट डाऊन करूया. 0 1 0 0, 1 0 1 1. आता आपल्याला 0.6 ॲड करायचं आहे. इथं आपण 0 0 लिहूया आणि 6चं बायनरी कन्व्हर्जन पहिल्यांदा करूया. 6चं बायनरी कन्व्हर्जन बघा काय येते, 1 1 0. हे 6चं बायनरी कन्व्हर्जन आलं. बघा आपण फक्त 6 कोणत्या साईडला ॲड केलेलं आहे, तर लोअर साईडलाच ॲड केलं आहे. का, कारण लोअर साईडची व्हॅल्यू आपली किती आलेली आहे, 11 आलेली आहे की जी ग्रेटर दॅन 9 आहे. म्हणून या साईडला 6 ॲड केलं आणि या साईडला तुमचं 0च ॲड होणार आहे. आता टोटल रिझल्ट बघा, 1 0 0 0 1 0 1 0. हा जो रिझल्ट तयार होणार आहे, हा रिझल्ट कुठे स्टोअर केला जाणार आहे, तर टोटल ॲक्युमुलेटरमध्ये. बघा थोडीशी ही इन्स्ट्रक्शन वेगळी आहे आत्तापर्यंतच्या इन्स्ट्रक्शनमध्ये. इथं ॲडिशनच परफॉर्म करायचे आहे, पण ॲडिशन परफॉर्म करत असताना तिथं BCD कन्व्हर्जन केल्यानंतर परतसुद्धा आपल्याला काय चेक करावं लागते, तर डेसिमलमधली व्हॅल्यू चेक करावी लागते येणारे. आणि जर लोअर निबल आणि हायर निबल हे चेक करावे लागतात की 9च्या प्रोपोर्शनमध्ये. जर लोअर निबल हा 9पेक्षा ग्रेटर असेल तर त्या साईडला 6 ॲड केलं जाते. जर हायर निबल हा ग्रेटर असेल 6पेक्षा तर 6 हायर साईडला ॲड केलं जाते. आणि ज्या वेळेला दोन्ही निबल्स हे ग्रेटर दॅन 9 असतील त्याला 6 हे दोन्ही साईडला काय केले जाणार आहेत, ॲड केले जाणार आहेत. या इन्स्ट्रक्शनवरती डायरेक्टली तुम्हाला 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो. त्यामुळे ही इन्स्ट्रक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे की याच्यामध्ये काय परफॉर्म केली जाते, तर 2 4 बिट जे BCD नंबर आहेत त्यांची ॲडिशन परफॉर्म केली जाते. आणि ही अशी एकच इन्स्ट्रक्शन आहे की ज्याच्यामध्ये ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग जो आहे तो यूज केला जातो. आणि त्याची प्रोसिजर कोणत्या टाईपची आहे आणि त्याचं एक एक्झाम्पल या टाईपमध्ये तुम्हाला हे आन्सर
लिहावं लागेल. लक्षात आलं तुमच्या? आजच्या लेक्चरला आपण 4 इन्स्ट्रक्शन्स बघितल्या अरिथमॅटिक ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शनमध्ये, की ज्याच्यामधील 2 इन्स्ट्रक्शन ह्या ॲडिशनशी रिलेटेड होत्या आणि 2 इन्स्ट्रक्शन सबट्रॅक्शनशी रिलेटेड. आता अरिथमॅटिक ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शनमधल्या फक्त 2च इन्स्ट्रक्शन्स आपल्या राहिलेल्या आहेत, की जे आपण नेक्स्ट लेक्चरला शिकणार आहोत. गुड बाय, हॅव अ नाईस डे.